सर्वांना नमस्कार. या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बॅटरीचं चार्जिंग आणि तिचा मेंटेनन्स याबद्दल बोलू. या व्हिडिओ वर्गाच्या शेवटी आपण ह्या गोष्टी करण्यासाठी सक्षम व्हाल. 1. बॅटरी चार्ज करण्याचे विविध प्रकार. 2. बॅटरीचा नियमित मेंटेनन्स. बॅटरी म्हणजे काय? बॅटरी हे असे उपकरण आहे जे विद्युत ऊर्जा संचयित करते आणि ही साठवलेली ऊर्जा आवश्यक तेव्हा वापरली जाते. बॅटरी ही आपण आपल्या घरात वापरत असलेल्या पाण्याच्या टाकीसारखीच आहे. सामान्यतः आपण टाकीमध्ये विहिरीतील पाणी भरतो आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते वापरतो. ज्या प्रकारे विद्युत ऊर्जा बॅटरीमध्ये साठवली जाते, ज्याला चार्जिंग म्हणतात, साठवलेली ऊर्जा विविध कारणांसाठी वापरली जाते, ज्याला डिस्चार्जिंग म्हणतात. बॅटरीमध्ये काय असते? बॅटरी तुरुंगातील कोठड्या किंवा शाळांमधील वर्ग यांच्यासारख्या अनेक सेल्सनी बनलेली असते. या सेल्सना इलेक्ट्रोकेमिकल सेल्स म्हणतात. प्रत्येक सेलचे स्वतःचे व्होल्टेज किंवा EMF असते. ते क्रमाने व्यवस्थित जोडलेले असतात. सहसा सेल्समध्ये 2 प्लेट्स किंवा इलेक्ट्रोड्स असतात, जे एकमेकांना स्पर्श करू नयेत म्हणून स्वतंत्रपणे स्थापन केलेले असतात. त्यापैकी एक पॉझिटिव्ह चार्ज केलेले असते, ज्याला ॲनोड म्हणून ओळखले जाते, आणि दुसरे निगेटिव्ह चार्ज केलेले असते, जे कॅथोड म्हणून ओळखले जाते. बॅटरीचे इच्छित व्होल्टेज प्राप्त करण्यासाठी बॅटरीमधील सेल्स एका सिरीजमध्ये जोडले जातात. कारण सिरीज कनेक्शनमुळे व्होल्टेज वाढते. 12चं बॅटरी व्होल्टेज मिळवण्यासाठी 2 व्होल्टच्या 6 सेल्स सिरीजमध्ये जोडल्या जातात. त्याचप्रमाणे इच्छित व्होल्टेज प्राप्त करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या व्होल्टेजसह वेगवेगळ्या सेलची संख्या जोडू शकता. हे सेल्स इलेक्ट्रोलाइट नावाच्या द्रवामध्ये बुडवले जातात, जे वीजप्रवाह वाहून नेऊ शकतात. हे बुडवलेले सेल्स टणक प्लास्टिक किंवा रबराच्या आयताकृती बॉक्समध्ये ठेवले जातात आणि 2 कॉमन टर्मिनल्स सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह आणि नकारात्मक किंवा निगेटिव्ह किंवा ॲनोड आणि कॅथोड झाकलेले आणि सीलबंद बाहेर काढले जातात. बॅटरी कशी काम करते? बॅटरी रासायनिक अभिक्रियांद्वारे कार्य करते. बॅटरी चार्ज करण्यामध्ये विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होते आणि बॅटरी डिस्चार्ज करण्यामध्ये साठवलेली रासायनिक ऊर्जा पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. बॅटरीच्या आत एक रासायनिक अभिक्रिया होते आणि बाह्य सर्किटद्वारे इलेक्ट्रॉन एका इलेक्ट्रोडमधून दुसऱ्या इलेक्ट्रोडमध्ये वाहू लागतात. जेव्हा इलेक्ट्रॉन प्रवास करू लागतात तेव्हा वीज तयार होते. बॅटरीचे युनिट काय? बॅटरीचे युनिट हे अँपिअर प्रति तास या प्रमाणामध्ये मोजले जाते. उदाहरणार्थ, 100 अँप तास AH बॅटरी लोड होण्यासाठी एका तासात 100 अँपिअर्स वितरित किंवा डिस्चार्ज करू शकते. 100 AH बॅटरी 2 तासात 50 अँप्स किंवा 4 तासात 25 अँप्स डिस्चार्ज करू शकते. हे सर्व लोडवर अवलंबून असते. बॅटरीमध्ये कोणती ऊर्जा साठवलेली असते, AC की DC? बॅटरीमध्ये फक्त DC ऊर्जा असते, AC नाही. कारण AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, जो वेळेनुसार सतत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बदलत असतो, ज्याला सायकल्स म्हणतात. भारतात अल्टरनेटिंग करंटमध्ये प्रति सेकंद 50 सायकल्स असतात. बॅटरीमध्ये हे अल्टरनेटिंग करंट साठवण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स किंवा ॲनोड आणि कॅथोड टर्मिनल्स एका सेकंदात 50 वेळा बदलले पाहिजेत, जे अशक्य आहे. म्हणून रेक्टिफायर सर्किट्स वापरून AC DCमध्ये रूपांतरित केले जाते आणि बॅटरीमध्ये साठवले जाते. नंतर जेव्हा आवश्यक असेल तेव्हा इन्व्हर्टर सर्किट्स वापरून संचयित DC ACमध्ये रूपांतरित केली जाते. DC पॉवर DC जनरेटर आणि सोलार पॅनलमधूनही तयार केली जाते. कोणत्या प्रकारच्या बॅटरी चार्ज केल्या जाऊ शकतात? हे बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सेलच्या प्रकारावर अवलंबून असते. बॅटरी सेलचे 2 प्रकार आहेत, प्रायमरी किंवा प्राथमिक सेल्स आणि दुय्यम किंवा सेकंडरी सेल्स. प्रायमरी सेल्स, ज्यांना ड्राय सेल्स देखील म्हणतात, कारण त्यामध्ये कोणताही द्रव नसतो आणि ते हळूहळू डिस्चार्ज होतात. प्रायमरी सेल्समध्ये सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरले जाते. हे प्रायमरी सेल्स डिस्चार्ज केले जाऊ शकतात, परंतु पुन्हा चार्ज केले जाऊ शकत नाहीत. एकदा प्रायमरी सेल्स डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्या जागी नवीन सेल वापरावे लागतात. मुख्य प्रायमरी सेल्स डॅनियल सेल्स आणि लेक्लांग सेल्स असतात. प्रायमरी सेल्स वापरण्यास सोपे असतात. त्यांना कोणत्याही मेंटेनन्सची आवश्यकता नसते. ते कमी खर्चात मिळू शकतात. या प्रायमरी सेल बॅटरीचा वापर घड्याळे, रिमोट कंट्रोल्स, खेळणी इत्यादींमध्ये केला जातो. सेकंडरी सेल्स इलेक्ट्रोकेमिकल सेल्स असतात, जे विद्युत ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये आणि रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतात,
ज्याला अनुक्रमे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग म्हणतात. एकदा चार्ज वापरला किंवा डिस्चार्ज झाला की तो सल्फ्युरिक ॲसिडसारख्या द्रव इलेक्ट्रोलाइटमुळे परत चार्ज किंवा रिचार्ज केला जाऊ शकतो. म्हणून ज्या बॅटरीमध्ये सेकंडरी सेल आहे ती बॅटरी डीसी पुरवठ्याशी जोडून रिचार्ज केली जाऊ शकते. या बॅटऱ्यांना लेड ॲसिड बॅटरीज म्हणतात आणि त्या ऑटोमोबाईल आणि इन्व्हर्टर सर्किट्समध्ये वापरल्या जातात. या बॅटरींचा वारंवार मेंटेनन्स करावा लागतो आणि प्रायमरी सेल्सच्या तुलनेत या बॅटरींची किंमत जास्त असते. चला, चार्जिंगच्या चार्जिंग पद्धतींवर चर्चा करूया. साधारणपणे चार्जिंगसाठी 3 वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. 1. बॅटरी चार्जर वापरणे. 2. स्थिर किंवा कॉन्स्टंट व्होल्टेज पद्धत. 3. कॉन्स्टंट करंट पद्धत. चला, बॅटरी चार्जरसह बॅटरी चार्ज करण्यापासून सुरू करूया. या प्रकारचे बॅटरी चार्जिंग हे स्वयंचलित बॅटरी चार्जिंग असते. बॅटरी चार्जर हे असं उपकरण आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या व्होल्टेज सेटिंग्ज असतात, ज्यामुळे तुम्ही चार्जिंगसाठी कनेक्ट केलेल्या बॅटरीच्या व्होल्टेज इतके व्होल्टेज सेट करू शकता. स्वयंचलित बॅटरी चार्जर उपकरणामध्ये 230 व्होल्ट AC पासून 48 व्होल्ट AC पर्यंतचे स्टेप-डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. हा 48 व्होल्ट AC रेक्टिफायर सर्किटला जोडून 48 व्होल्ट DC मध्ये रूपांतरित केला जातो. हे 48 व्होल्ट्स व्हेरिएबल रेझिस्टर किंवा रिओस्टॅटने जोडलेले असतात, जेणेकरून तुम्ही ते 0 ते 48 व्होल्ट्समध्ये बदलू शकता. जर तुम्हाला 12 व्होल्टची बॅटरी चार्ज करायची असेल, तर 12 व्होल्ट बॅटरी चार्जर युनिट व्हेरिएबल रेझिस्टरला जोडलेल्या नॉबमध्ये बदल करून सेट करा आणि बॅटरी चार्जर युनिटचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स चार्जिंग बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्सशी जोडा. बॅटरी चार्जरसह बॅटरी टर्मिनल योग्यरित्या जोडलेले असल्याची खात्री करा. बॅटरी चार्जर युनिट चालू करा. तुम्ही चार्जिंग युनिटमध्ये निश्चित केलेल्या व्होल्टमीटरद्वारे बॅटरीमध्ये व्होल्टेज पातळी वाढताना देखील पाहू शकता. एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली किंवा बॅटरीचं व्होल्टेज त्याच्या पातळीवर पोहोचलं की बॅटरी चार्जर आपोआप चार्जिंग बंद करेल. बॅटरी सतत चार्ज केल्याने बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होईल. त्याच प्रकारे जर तुम्हाला 24 व्होल्टची बॅटरी चार्ज करायची असेल, तर चार्जर युनिटमध्ये व्होल्टेज 24 वर सेट करा आणि ते बॅटरीशी जोडा. आजकाल मुख्यतः ही पद्धत चार्जिंगसाठी वापरली जाते. चला, धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.